नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर नागपूर महानगरपालिका भरती 2025 7 ऑक्टोबर पासून काय एक्झाम सुरू होत आहेत. आपण काय सर्वांनी विविध पदासाठी फॉर्म भरलेले आहेत. ठीक आहे. तर आता एक्झाम कधी 7 तारखेपासून सुरू होत आहे. ठीक आहे. 7 तारखेपासून काय आपली एक्झाम सुरू होत आहे. ठीक आहे. आपण विविध पदासाठी फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामध्ये मग तुमचं काय आलं, कनिष्ठ लिपिक आलाय. ठीक आहे. तर कनिष्ठ लिपिकचा पेपर जो आहे सुरुवातीलाच आहे 7/10/2025 सकाळी 9 ते 9 ते सकाळी 11ची पहिली शिफ्ट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये माझा पेपर आलेला आहे. ठीक आहे. जसा हा माझा पेपर होईल त्याचं मी तुम्हाला सखोल विश्लेषण देईन. ठीक आहे. सखोल विश्लेषण देईन. ठीक आहे. त्याच्यानंतर काय लेखापालचा पेपर आहे, लेखापाल आणि रोखपाल. ठीक आहे. त्याच सकाळच्या शिफ्टमध्ये आहे. त्यानंतर डेटा मॅनेजर. ठीक आहे. कनिष्ठ लिपिक, ग्रंथालय सहाय्यक, सिस्टीम अनालिस्ट, विधी सहाय्यक, कर संग्राहक, प्रोग्रामर, स्टेनोग्राफर, कर संग्राहक. ठीक आहे. हार्डवेअर इंजिनियर. ठीक आहे. तर तुम्ही त्या अनुषंगाने तुमचा कोणत्या शिफ्टमध्ये पेपर आहे ते तुम्ही बघून घ्या. ओके. सो काय मग आता काय तर सर्वांचे ऍडमिट कार्ड आलेले आहेत. सर्वांनी काय करा तर आपले ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. म्हणजे काय तुमची एक्झाम कुठं आहे, ठीक आहे, एक्झाम डेट काय, शिफ्ट काय, सेंटर काय, व्यवस्थितरित्या आपण समजून येईल. ओके. सो आपण आता तसं बघितलं तर एक मिनिट. हम्म. पदासाठी आता जागा जर बघितल्या, ओके, तर काय कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिकला किती जागा आहेत तर 60 जागा आहेत. ओके. विधी सहाय्यकला किती आहेत तर 6 जागा आहेत. कर संग्राहकला किती 74 जागा. त्यानंतर मग ग्रंथालय सहाय्यकला 8 जागा. स्टेनोग्राफरला किती तर 10 जागा. लेखापाल किंवा रोखपाल त्याला किती आहे तर 10 जागा आहेत. त्याच्यानंतर सिस्टीम अनालिस्टला किती आहे तर 1 जागा आहे. हार्डवेअर इंजिनियरला किती जागा आहेत तर 2 जागा आहेत. ठीक आहे. डेटा मॅनेजरला किती आहेत तर 1 जागा आहे. ठीक आहे. आणि प्रोग्रामरला किती जागा आहेत तर 2 जागा आहेत. टोटल किती 174 पदाची ही भरती आहे. ठीक आहे. तुम्ही पे स्केल सुद्धा बघू शकता. क्लर्कला S6 आहे. विधी सहाय्यकला S14 आहे. त्याच्यानंतर कर संग्राहकला काय किती तर S6 आहे. ठीक आहे. स्टेनोग्राफरला चांगला आहे S14. त्याच्यानंतर विधी सहाय्यकला चांगला आहे S14. त्याच्यानंतर मग बाकी सर्व लेखापालला सुद्धा S13 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिस्टीम अनालिस्टला S14 पेमेंट आहे. ठीक आहे. तर बाकी सर्वांना पेमेंट चांगला जबरदस्त पेमेंट आहे. ओके. सो कनिष्ठ लिपिकला किती आहे तर फक्त S6 पेमेंट आहे. ओके. जागा 60 आहेत. कर संग्राहकला सुद्धा चांगल्या जागा आहेत. ओके. त्यानंतर काय तर तुम्ही कॅटेगरी वाईज तुमच्या जागा बघून घ्या. ठीक आहे. विधी सहाय्यकला किती जागा आहेत, त्याच्यानंतर मग काय कर संग्राहकला किती जागा आहेत. तर अनुसूचित जातीला इथं 0 जागा होत्या. त्याच्यानंतर काय तर ओबीसीला पण काय तर 0 जागा होत्या. ठीक आहे. इथं बघा अनुसूचित जाती 0 जागा. त्यानंतर काय तर ओबीसी, ओबीसीला सुद्धा किती 0 जागा होत्या. याच्यामध्ये मग अनुसूचित जातीला चांगल्या जागा आहेत. ठीक आहे. 16 जागा. विजयला सुद्धा चांगल्या जागा आहेत. ठीक आहे. त्याच्या भज ब ला चांगल्या जागा आहेत. भज क ला, एनटी बी, एनटी एनटी बी, एनटी सी आणि एनटी डी ला सुद्धा काय चांगल्या जागा आहेत. ओके. सो इथं एससी आणि ओबीसी ला जागा नाही. त्यानंतर मग हे काय ग्रंथालय सहाय्यक. ठीक आहे. याच्यामध्ये एक एक जागा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेनोग्राफर. तर तुम्ही कॅटेगरी वाईज तुमच्या जागा चेक करून घ्या. ठीक आहे. लेखापालला एक जागा. ओके. ठीक आहे. त्यानंतर आपण सर्वांनी ही गोष्ट तर वाचलीच आहे. शैक्षणिक अर्हता काय होती. ठीक आहे. पदनाव वगैरे. ओके. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा. आता महत्वाचा म्हणजे मुद्दा म्हणजे काय तर सिलेबस आणि पेपर पॅटर्न. ओके. तर आतापर्यंत काय ज्या महानगरपालिकाच्या एक्झाम झाल्या, ओके, त्याच्यामध्ये मग बीएमसी आली तुमची. त्याच्यानंतर मग काय कल्याण डोंबिवली म्हणजे केडीएमसी आली. त्याच्यानंतर ठाणे महानगरपालिका. ठीक आहे. तर त्या प्रत्येक एक्झामचा जो पॅटर्न होता तो सेमच होता. त्यामध्ये काय तर 5-5 प्रश्नाचा काय एक एक सेशन येत होता. ठीक आहे. मग त्यामध्ये काय तर बघितलं तर मराठीचे 5 प्रश्न होते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जीकेचे किती, मराठीचे किती, मराठीचे 5 प्रश्न. ठीक आहे. त्याच्यानंतर जीकेचे किती 5 प्रश्न. त्याच्यानंतर मॅथ्स अँड रिझनिंग, मॅथ्स अँड रिझनिंगचे किती प्रश्न तर 5 प्रश्न. त्याच्यानंतर मग इंग्लिशचे बघितलं तर इंग्लिशचे किती 5 प्रश्न. तर हाच जो पॅटर्न आहे हा सेम फॉलो होत होता. ठीक आहे. आता हे 5 झाले तर नंतर पुन्हा काय मराठीचे 5, मग जीकेचे 5, मग मॅथ रिझनिंगचे 5 आणि इंग्लिशचे 5. आता हे तर सेम ही प्रोसेस कधीपर्यंत तर 100 प्रश्नापर्यंत रिपीट होत असते. ठीक आहे. तर तो सेमच पॅटर्न असतो. ठीक आहे. टाइम आपल्याकडे भरपूर असतो. 2 तास टाइम असतो. ठीक आहे. 2 तासामध्ये आरामात पेपर आपला सॉल्व्ह होईल. ओके. सो आता आपण थोडं सिलेबस बघू काय आहे तर.
तर सर्वात आधी काय मराठी लँग्वेज. ओके. तर मराठी लँग्वेजमध्ये काय वाचक आकलन म्हणजे याच्यामध्ये पॅसेज असतो. ठीक आहे. त्यानंतर अप्रत्यक्ष लेखन म्हणजे तुम्हाला काय स्टेटमेंट दिले असतात. ठीक आहे. त्यातून आपल्याला काय बरोबर अरेंजमेंट करावी लागते. ओके. त्याच्यानंतर वाक्य पूर्ण करा. ठीक आहे. अर्धवट वाक्य दिलं असते त्याला आपल्याला काय करावं लागते, पूर्ण करायला लागते. त्याच्यानंतर मुव्हिंग जंबल. ठीक आहे. जे PQRS फॉर्ममध्ये असते. ठीक आहे. तिथे सुद्धा काय वाक्याची अरेंजमेंट करावी लागते. त्याच्यानंतर काय, एका शब्दसमूहाबद्दल एक शब्द. ठीक आहे. त्याला इंग्लिशमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणतात आणि मराठीमध्ये काय म्हणतात तर शब्दसमूहासाठी एक शब्द. ओके. त्याच्यानंतर मग ग्रामरचा भाग बघितला मराठीमध्ये. ओके. काय ग्रामरचा भाग बघितला तर त्याच्यामध्ये मग पार्ट ऑफ स्पीच, त्याच्यामध्ये मग तुमचं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण हे आपले सर्वच काय पार्ट ऑफ स्पीच येतील. ओके. त्याच्यानंतर मग काय विरामचिन्ह येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर उपसर्ग व प्रत्यय घटित. ठीक आहे. शब्द आपल्याला ओळखावे लागतील. त्याच्यानंतर काळ ओळखा. त्याच्यानंतर वचन बदला, लिंग बदला याच्यावर प्रश्न राहतील. ओके. त्याच्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे व्होकॅब्लरी. ठीक आहे. तर व्होकॅब्लरीवर काय तर समानार्थी शब्द राहतील तुमचे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. समानार्थी शब्द आणि हे विरुद्धार्थी शब्द राहतील. त्याच्यानंतर मग शब्दाचा अर्थ. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग म्हणी व वाक्प्रचार राहतील. ओके. त्यानंतर मग भाषा ज्ञानावर एक प्रश्न राहील. ठीक आहे. तर एक मिनिट. तर काय मराठी टू टार्गेट लँग्वेज ट्रान्सलेट करावी लागेल आपल्याला. ओके. मराठी टू टार्गेट लँग्वेज ट्रान्सलेट अँड वाईस वर्सा. ओके. तर आपल्याला काय करावं लागते तर इंग्लिश आपला मराठीमध्ये एखादी पॅसेज दिला असेल त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट म्हणजे तिथंच ऑप्शनमध्येच राहील. ठीक आहे. एखादी गोष्ट तुम्हाला मराठीत दिलेली असेल. ठीक आहे. आता सिंपल उदाहरण सांगतो मी. राम शाळेत गेला. ठीक आहे. तर राम इज गोइंग टू राम गो टू स्कूल. ठीक आहे. राम शाळेत गेला, राम गो टू स्कूल. अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागतं त्याचं मराठीचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करावं लागतं. ओके. त्यानंतर मग इंग्लिश लँग्वेजवर काय असतं ते बघू आपण. इंग्लिश लँग्वेज. ओके. सो याच्यामध्ये ग्रामरचा भाग बघितला तर क्वेश्चन टॅग. ओके. त्याच्यानंतर सेंटेन्सेस असतात. त्याच्यामध्ये मग आपल्याला एरर ओळखावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्ट ऑफ स्पीच, त्याच्यामध्ये मग नाउन, प्रोनाउन, वर्ब, एडवर्ब, ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपला टेन्सेस असतात. ठीक आहे. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स या तिन्ही टेन्स बद्दल आपल्याला ओळखावं लागतं. ठीक आहे. याच्यामध्ये कंजक्शन वगैरे असते. ठीक आहे. इंटरजेक्शन, कंजक्शन, ओके, प्रिपोजिशन या सगळ्या गोष्टी येतील. त्याच्यानंतर व्हॉइसवर खूप प्रश्न विचारतात. ठीक आहे. तर व्हॉइस चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्याच्यानंतर काय रिपोर्टेड स्पीचवर म्हणजे त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणतो त्याच्यावर प्रश्न असतात. त्याच्यानंतर मग आर्टिकल. ठीक आहे. आर्टिकल आपल्याला एड करावं लागतं. ठीक आहे. एखादी वाक्य दिलेलं असतं त्याच्यामध्ये मग काय अम्ब्रेला वगैरे असतं. मग एन अम्ब्रेला लावायचा आहे की द अम्ब्रेला लावायचं आहे की अ अम्ब्रेला लावायचं हे आपल्याला ओळखावं लागतं. त्याच्यानंतर काय मग डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन. त्याच्यामध्ये मग सुपरलेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कंपॅरेटिव्ह डिग्री. त्या तिन्ही डिग्री आपल्याला चांगल्या प्रकारे करावं लागतं. ठीक आहे. सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि कोणती आपली एक पॉझिटिव्ह डिग्री. ठीक आहे. तिन्ही डिग्रीचा अभ्यास चांगला करून. त्याच्यानंतर जिरण म्हणजे काय तर वर्बचा चौथा फॉर्म. ठीक आहे. त्याला आपण आयएनजी लावतो. ठीक आहे. वर्बला काय आपण आयएनजी लावतो त्याला आपण काय म्हणतो तर जिरण म्हणतो. ओके. त्याच्यानंतर काय पंक्च्युएशन, योग्य पंक्च्युएशन आपल्याला ओळखावं लागतं. ओके. त्याच्यानंतर पॅराजंबलचे प्रश्न असतात. ठीक आहे. पॅराजंबल म्हणजे याच्यामध्ये काय PQRS दिले असतात. ठीक आहे. त्याला आपल्याला अरेंजमेंट करावी लागते. ठीक आहे. PQRS ची. त्याच्यानंतर सेंटेन्स कम्प्लिशन असतं. ऑड वर्ड आउट. ठीक आहे. काही 4 शब्द दिले असतात त्यापैकी आपल्याला अचूक शब्द ओळखावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन. ओके. त्याच्यामध्ये मग तुमचे फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय, ठीक आहे, मिसोगॅनिस्ट म्हणजे काय, मिसोगायनिस्ट काय, त्याचे महत्वाचे आहेत ते शब्द आपल्याला पाठांतर पाहिजेत. ओके. वर्ड सेगमेंट सबस्टिट्यूशन हा एक पार्ट असतो. ठीक आहे. सबस्टिट्यूट करावं लागतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये एखादी वाक्य दिलं असतं तर त्या म्हणजे एखादी शब्द दिला असतं त्याच्या जागी आपल्याला हा शब्द रिप्लेस करावा लागतो. हो. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लोज टेस्ट असते. ठीक आहे. क्लोज टेस्ट म्हणजे काय तर रिकाम्या जागा भराव्या लागतात. ओके. असा आपला एक पॅसेज असतो त्याच्यामध्ये काय आपल्याला रिकाम्या जागा भराव्या लागतात. ठीक आहे. तर हे 5-5 प्रश्नाचा एक समूह येत जाईल आपल्याला. ओके. त्यानंतर काय तर रीडिंग कॉम्प्रेशन याच्यामध्ये काय तर मग सेमॅन्टिक्स असतात. त्याच्यानंतर काय म्हणजे सारखे शब्द दिले असतात. ठीक आहे. जसं हा आय आणि हा आय. ठीक आहे. हे काय ज्याच्यात येतात तर सेमॅन्टिक्स मध्ये येतात. ओके. उच्चार सारखा पण अर्थ मात्र वेगळा असतो. एंटोनिम्स विरोधार्थी शब्द. त्याच्यानंतर सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द असतील आपले. वर्ड मिनिंग. ठीक आहे. वर्ड मिनिंग म्हणजे काय दिलं असेल तर ठीक आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन सारखं. ओके. त्याच्यानंतर मग इडियम्स असतात आपल्या, फ्रेजेस असतात. ठीक आहे. हे चांगल्या प्रकारचे PYQ झाले आहेत आतापर्यंत जे तलाठीची एक्झाम झाली. ठीक आहे. कोणती तलाठी झाली आपली. त्याच्यानंतर BMC झाली आहे. BMC. त्याच्यानंतर KDMC झाली आहे. KDMC.
आतापर्यंत ज्या काही सरळ सेवा झाल्या त्याचे तुम्ही थोडे पाहून घ्या. ठीक आहे. काय तर सिनोनिम्स, एंटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्याच्यानंतर इंडियन फ्रेजेस तेच काय होतात, रिपीट होतात. ओके. आणि जर तुम्ही जर पुन्हा एस-एस-सीच्या जर बघितलं, एस-एस-सी सीजीएल, एस-एस-सी सीएचएसएल, मग एस-एस-सी तुमची एमटीएस आली. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे पी-वाय-क्यू आहेत तर ते चांगल्या प्रकारे करा, तेच रिपीट होतात. ओके. तर त्यांची सुद्धा एस-एस-सीची एक्झाम सुद्धा आधी कोण घेत होते तर टीसीएस घेत होते. ठीक आहे. त्याच्यामुळे ते काय तेच प्रश्न रिपीट होतील. ओके. त्यानंतर मग काय तर इंटेलेक्चुअल टेस्ट. ओके. याच्यामध्ये मग आपला रिझनिंगचा भाग आला. ठीक आहे. रिझनिंग तर काय याच्यामध्ये मग सिटिंग अरेंजमेंट आणि पझल्स येईल. सिरीजमध्ये काय वर्बल आणि नंबर. ठीक आहे. नंबर सिरीज आणि लेटर सिरीज राहील. वर्बल सिरीज. ठीक आहे. त्याच्यानंतर काय रिलेशनशिप राहील. त्याच्यामध्ये काय ब्लड रिलेशन आपण ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर कोडिंग अँड डिकोडिंग वाला पोर्शन राहील. वर्बल अँड न्यूमेरिकल एनॉलॉजी राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर मग दिशादर्शन ज्याला आपण डिस्टन्स म्हणतो. सिलॉलिझम तर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. सर्व घोडे माकड असतात, सर्व माकड घोडे असतात, अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्याच्यानंतर लॉजिकल ऑपरेशन असते. ठीक आहे. त्याच्यानंतर सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज असतात. त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन असते. ठीक आहे. 5 प्लस 2 मायनस अशा प्रकारे वाक्य दिलं, मग प्लसच्या जागी मायनस, मायनसच्या जागी प्लस करून आपल्याला ते काय सिम्प्लिफिकेशन सोडवावं लागतं, किंवा एक्सची व्हॅल्यू काढायची, एक्सची व्हॅल्यू काढा असा एखादी प्रश्न राहील. ओके. त्यानंतर काय तर डेसिमल्सवर प्रश्न राहतील. ठीक आहे. पॉईंटवाला. त्याच्यानंतर फ्रॅक्शनल प्रश्न राहील, 1/2 1/2 याची बेरीज करा वगैरे अशा प्रकारचे प्रश्न. त्यानंतर मग काय तर एलसीएम एचसीएफ वर प्रश्न राहील. ठीक आहे. एलसीएम एचसी वर प्रश्न राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर मग स्क्वेअर रूट. ठीक आहे. स्क्वेअर रूट कसे काढायचे त्याचा मी काय शॉर्ट व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर टाकला, तुम्ही तो एकदा पाहून घ्या. ओके. त्यानंतर काय डिव्हिजिबिलिटी टेस्ट. ठीक आहे. डिव्हिजिबिलिटी त्याच्यामध्ये मग तुम्हाला 11ची कसोटी, त्याच्यानंतर मग 7ची कसोटी, त्याच्यानंतर 2ची कसोटी, 4ची कसोटी, 6ची कसोटी. ठीक आहे. तर या महत्वाच्या 9ची कसोटी आणि 3ची कसोटी, या महत्वाच्या कसोट्या ह्या पाठ असायला हव्यात. ओके. त्या अनुषंगाने मग काय तुम्ही डिव्हिजिबिलिटीचे जे क्वेश्चन असतील ते तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकाल. त्यानंतर बघितलं तर काय तर रेशो अँड प्रपोर्शन. रेशो अँड प्रपोर्शनवर प्रश्न असतो. त्याच्यानंतर पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी, याच्यात तर खूप महत्वाचे प्रश्न असतात. त्याच्यानंतर सरासरी, नफा तोटावर प्रश्न असतात. त्याच्यानंतर मग काय तुमचे डिस्काउंटवर प्रश्न असतात. त्यानंतर मग काय तर सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजवर तुमचे प्रश्न असतात. त्याच्यानंतर काय तर मेन्सुरेशनवर तुमचे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये मग तुम्हाला सर्कलचं डायमीटर, काय त्याच्यानंतर मग आयताचं काय क्षेत्रफळ माहित पाहिजे. त्याच्यानंतर आयताची परिमिती, चौकोनाची परिमिती माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल, त्याच्यानंतर इक्विलॅटर ट्रायंगल. ठीक आहे. इक्विलॅटर ट्रायंगल याची सर्व काय क्षेत्रफळ तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग व्हॅल्यूम ऑफ सिलेंडरवर प्रश्न विचारतो कधी कधी, मग व्हॅल्यूम ऑफ स्पेअरवर प्रश्न विचारतो. ठीक आहे. तर या अनुषंगाने तुम्हाला काय सर्व गोष्टी, याचे क्षेत्रफळ, याचे आयात वगैरे सगळं काय पाहिजेत, परिमिती वगैरे काय पाहिजे तर पाठ पाहिजेत. ओके. त्यानंतर काय तर वेळ आणि काम. ठीक आहे. टाइम अँड वर्कवर प्रश्न असतातच. ठीक आहे. टाइम अँड डिस्टन्स, काय वेळ आणि अंतर याच्यावर प्रश्न असतात. त्याच्यानंतर अल्जेब्रिकल आयडेंटिटीज, याच्यामध्ये मग काय तर ए प्लस बी. ठीक आहे. ए प्लस बी वाले. ठीक आहे. ए प्लस बीचा होल स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ए मायनस बीचा होल स्क्वेअर. तर यासारख्या बेसिक फॉर्म्युल्यावर प्रश्न असतात. तर ते बेसिक फॉर्म्युले काय पाहिजे तुम्हाला, पाठांतर पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर वैवारी, प्रॉब्लेम ऑफ एज ज्याला म्हणतो. ठीक आहे. वैवारीवर प्रश्न असतात. सोपी प्रश्न असतात वैवारीवरचे. ठीक आहे. त्यानंतर मग महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर जीकेवर, जनरल नॉलेजवर कोणते प्रश्न असतात. ठीक आहे. जनरल नॉलेज. ओके. त्याच्यामध्ये मग तुमचं नॅशनल करंट अफेअर. ठीक आहे. आता ज्या काय भारतात महत्वाच्या चालू घडामोडी. ठीक आहे. मग महाराष्ट्र आणि भारत या दोन्ही गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा याच्यात. मग इंटरनॅशनल करंट अफेअर्स. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग काय आंतरराष्ट्रीय घडामोडी. त्याच्यानंतर काय भारताचा इतिहास. याच्यामध्ये मग काय तर तुमचं काय बुद्ध पिरियड, त्याच्यानंतर जैन पिरियड. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय मुघल सल्तनत, त्याच्यानंतर दिल्ली सल्तनत, आधी दिल्ली सल्तनत, त्याच्यानंतर काय तर तुमचं मुघल सल्तनत, हे चांगल्या प्रकारे. याच्यामध्ये मग बाबर, अकबर, ठीक आहे, अल्लाउद्दीन खिलजी. याच्यावर दिल्ली सल्तनतमध्ये अल्लाउद्दीन खिलजी, रजिया सुलतान जास्त प्रश्न असतात. मुघल एम्परर जर बघितलं याच्यामध्ये मग बाबर, अकबरवर जास्त असतात. तर अकबर तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून ठेवा. ठीक आहे. अकबर, हुमायूं, ठीक आहे, बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर आणि औरंगजेब, या 5 घटकांवर काय असतात तर जास्त प्रश्न असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग आता इंडियन हिस्ट्री म्हटलं तर मग गांधीजींच्या ज्या चळवळी आहेत त्या तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जे काही क्रांतिकारी चळवळी झाल्या भारतामध्ये, आता जसं काकोरी खटला आहे त्याला किती 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने अशा ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत त्या तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय तर भारताचा भूगोल. ठीक आहे. भारताचा भूगोल चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्याच्यामध्ये पर्वतरांग आल्या, मग त्यानंतर काय तुमचं नदी आली, नदी प्रणाली. ओके.
त्याच्यानंतर मग काय तो वन्यजीव अभयारण्य, ठीक आहे. त्याच्यानंतर मग बायोस्फिअर रिझर्व्ह, ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय नॅशनल पार्क्स वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग घाट आले तुमचे. तर या अनुषंगाने भूगोलच्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही करून ठेवा, ठीक आहे. मृदा वगैरे नाही का. त्याच्यानंतर मग काय आर्ट अँड कल्चर हा जो पोर्शन हा चांगल्या प्रकारे करून ठेवा. मग त्याच्यामध्ये तुमचे नृत्य आले, ठीक आहे. महाराष्ट्र कोणतं नृत्य आहे, त्याच्यानंतर मग पंजाबमध्ये कोणतं, कर्नाटकमध्ये, तामिळनाडू जे आपले काय तर 8 जे आपले नृत्य आहेत, ठीक आहे. ते चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मग भरतनाट्यम आला तुमचं, मणिपुरी डान्स आला, त्याच्यानंतर मग काय आपला मग ते काय मोहिनीअट्टम वगैरे ते सगळे डान्स तुम्ही काय चांगल्या प्रकारे करून ठेवा. याच्यामध्ये मग पुस्तक आणि पुस्तकाचे लेखक वगैरे हा सुद्धा मुद्दा येतो. ओके. त्याच्यानंतर पॉलिटी अँड गव्हर्नन्स, ठीक आहे. तर पॉलिटीमध्ये काय महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाच्या ज्या कलमा आहेत, ठीक आहे. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, ठीक आहे. त्याच्यानंतर घटना दुरुस्त्या ज्या महत्त्वाच्या झाल्या आहेत, वित्त आयोग, ठीक आहे ना. त्याच्यानंतर मग मंत्रिमंडळ, संसद, राष्ट्रपती, राज्यपाल, महाधिवक्ता, महान्यायवादी हे जे मुद्दे आहेत तुम्ही हे काय करा चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्याच्यानंतर मग इंडियन इकॉनॉमिक्स अँड बेसिक मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, ठीक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र, ठीक आहे. तर बेसिक बेसिक जे काय म्हणतात त्याला म्हणजे आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणा, मग त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा म्हणजे बेरोजगारी, त्याच्यानंतर मग काय जे कर आहेत, ठीक आहे. बेरोजगारीचे जे कर आहेत, महागाईचे कर आहेत, फिलिक्स कर, लॉरेन्स कर, गिनी गुणांक हे जे मुद्दे आहेत ते तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्याच्यानंतर मग कोणकोणत्या समित्या आल्या, ठीक आहे. इकॉनॉमी संबंधित काय ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत त्या चांगल्या प्रकारे करून ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर मग ती तेंडुलकर समिती आहे, अलग समिती आहे. त्याच्यानंतर मग कोणती आपली समिती आहे तर त्याच्या सर्व समित्या काय तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर सायन्स एव्हरीडे इन लाईफ, ठीक आहे. याच्यामध्ये बेसिक प्रश्न असतात. ओके. सो सायन्सवर तुम्ही बेसिक प्रश्न करून ठेवा. त्याच्यामध्ये मग सेल आला तुमचं. त्याच्यानंतर आपले ह्युमन बॉडी पार्ट आले, ठीक आहे. ह्युमन बॉडी पार्ट त्याच्यात लिव्हर, पॅन्क्रियास, ठीक आहे, ब्रेन, ह्या सगळ्या जे बेसिक पार्ट आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये मग प्लांट सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा, ठीक आहे. प्लांटमध्ये सुद्धा बेसिक बेसिक प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर मग काय तर केमिस्ट्रीचे बेसिक प्रश्न, त्याच्यानंतर फिजिक्सचे बेसिक बेसिक प्रश्न, ठीक आहे. एसआय युनिट वगैरे हे तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. ओके. तर अशा प्रकारे हा जो आहे सिलेबस तुम्ही एकदा चांगल्या प्रकारे बघून घ्या. ओके. याची पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी ते अपलोड करणार. ओके. सो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. ओके. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देऊन देईन, ठीक आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रापर्यंत शेअर करा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. आता काय तर या अनुषंगाने मी जे आता काय बीएमसी आणि केडीएमसीचे जे काय पेपर झाले आहेत त्याचं सखोल विश्लेषण मी आज नाही तर उद्या घेऊन येईन. ओके. ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.